नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण लसावी आणि मसावी हा चॅप्टर पाहत आहोत आणि या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत प्रकार नंबर 18 ते प्रकार नंबर 20। आता पहा, तुमच्या समोर स्लाइड वर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न काय म्हणतो पहा, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे, तर जर मसावी 15 पहा, मसावी 15 व एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या आपल्याला कोणती किंवा काढा, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। आता आपल्याला टिप मध्ये काय सांगितलेलं आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। आपल्याला प्रश्नामध्ये लसावी दिलेला नसल्यामुळे सर्वप्रथम आपण लसावी काढून घेऊ। पहा, 1/6 गुणिले लसावी आणि बरोबर आपण असं लिहू मसावी। आता पहा, 1/6 गुणिले लसावीला आपण लसावी लिहिणार आहोत आणि मसावी आपल्याला 15 दिलेला आहे। आता पहा, हे 6 जे आहेत हे 15 कडे आपल्याला पाठवायचे आहेत, सध्या ते भागाकारात आहेत आणि जर आपण 15 कडे पाठवलो तर ते काय होणार, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जाणार। म्हणून आपण असं म्हणू, लसावी बरोबर 15 गुणिले 6 आणि लसावी बरोबर आपल्याला मिळणार 15 सख 90। आपल्याला लसावी किती मिळालेला आहे, 90 मिळालेला आहे। आता टिप मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण करणार आहोत काय, तर लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। आता लसावी आपल्याला मिळाला 90 गुणिले मसावी आपल्याकडे आहे 15 आणि पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 45, दुसरी संख्या माहित नसल्यामुळे आपण काय करू, x धरू। आता पहा, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर x च्या बाजूला आपल्याला काय दिलेलं आहे, 45। ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहे आणि आपल्याला त्याला जर 90 गुणिले 15 कडे पाठवायचं असेल तर ते भागाकारात जाणार। म्हणून 90 गुणिले 15 पहा, 90 गुणिले 15 छेद 45 आणि बरोबर आपण लिहू x। आता पहा, 45 एक 45, 45 दोन्ही 90 म्हणजेच 2 गुणिले 15 बरोबर x, याचा अर्थ 30 बरोबर x। आता x ची व्हॅल्यू, x ची किंमत आपल्याला किती निघालेली आहे, 30। x काय होतं, तर दुसरी संख्या, म्हणजे दुसरी संख्या आपल्याला मिळालेली आहे 30। अशाच पद्धतीचा आपण समोर एक गणित पाहू। पहा काय म्हणते, दोन संख्याचा मसावी हा लसावीच्या 1/6 पहा 1/6 पट आहे। जर मसावी 5 व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती। आता पहा, आपल्याला लसावी सर्वप्रथम काढावा लागेल, म्हणून 1/6 गुणिले लसावी बरोबर आपण असं धरू मसावी 1/6 गुणिले लसावी माहित नसल्यामुळे लसावीला लसावी आणि मसावी या गणितामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 5। आता पहा, 6 हे भागाकारात आहेत, आपल्याला जर त्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये पाठवायचं असेल, म्हणजेच 5 कडे पाठवायचं असेल तर ते काय होणार, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जाणार। म्हणून लसावी बरोबर 5 गुणिले 6, याचा अर्थ लसावी बरोबर 5 सख 30। लसावी आपल्याला मिळालेला आहे 30। आता लसावी मिळाला, आपल्याला टिप मध्ये सांगितल्याप्रमाणे लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। लसावी मिळाला 30 गुणिले मसावी आपल्याला प्रश्नात सांगितलंय 5 बरोबर पहिली संख्या आहे 15, दुसरी संख्या माहित नसल्यामुळे x च्या बाजूला 15 दिसत आहे, ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहेत। आपल्याला 30 गुणिले 5 कडे त्याला पाठवायचं असेल तर ते भागाकाराच्या स्वरूपामध्ये जाणार। म्हणून 30 गुणिले 5 छेद 15। आता पहा, 15 एक 15, 15 दोन्ही 30। आता तुम्ही पाहू शकता x बरोबर 2 गुणिले 5 म्हणजेच x बरोबर 10 आणि x ही किंमत कशाची आपण ठरवलो, तर दुसऱ्या संख्येची ठरवलो, म्हणजे आपली दुसरी संख्या आलेली आहे 10। त्यानंतर तुम्ही आणखीन पाहू शकता, आपल्याकडे प्रश्न काय विचारतोय, दोन संख्याचा मसावी हा लसावीच्या 1/2 पट आहे। जर मसावी 36 व एक संख्या 72 असेल तर दुसरी संख्या कोणती।
नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला लसावी काढावा लागेल, म्हणून 1/2 गुणिले लसावी बरोबर मसावी. 1/2 गुणिले लसावी आपल्याला माहित नसल्यामुळे आपण लसावीला लसावी लिहू आणि मसावी आपल्याला दिला 36. आता पहा 2 हे भागाकारात आहे, 36 कडे जर गेले तर ते काय होणार, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जाणार, म्हणून लसावी बरोबर 36 गुणिले 2. याचा अर्थ लसावी बरोबर 36 दोन्ही 72. आपल्याला लसावी मिळालेला आहे 72. टिप मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण करणार आहोत. टिप मध्ये काय म्हणते, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता लसावी किती मिळाला 72, मसावी किती आहे आपल्याला सांगितला होता 36. पहिली संख्या आपल्याला किती दिली 72, दुसरी संख्या माहित नसल्यामुळे x घेऊ. x ची किंमत काढायची असेल तर x च्या बाजूला आपल्याला काय दिलेलं आहे 72 आणि ते 72 गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आहे. आपण त्याला 72 गुणिले 36 कडे जर पाठवलं तर ते भागाकाराच्या स्वरूपामध्ये जाईल, म्हणून 72 गुणिले 36 भागिले 72. 72 बरोबर x. आता पहा 72 काय झाले कटले, तर कोण उरलं x बरोबर 36. आता x बरोबर 36. x ही किंमत कशाची होती, दुसऱ्या संख्येची होती, म्हणजे दुसरी संख्या आपल्याला मिळालेली आहे 36. त्यानंतर पहा आपल्याकडं समोर प्रश्न आलेला आहे, काय म्हणतो, 2 संख्यांचा मसावी 15. पहा काय म्हणते, 2 संख्याचा मसावी 15 व लसावी 90. 15 मसावी 15 व लसावी 90 असल्यास त्या संख्या कोणत्या. आता त्यासाठी आपल्याला टीप पाहणे गरजेचं आहे. टीप काय म्हणते, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आता पहा आपल्याला प्रश्नात काय दिलं होतं, मसावी किती दिला 15, लसावी किती दिला पाहू शकता तुम्ही 90. आपण काय करू, लसावी आपल्याला टिप मध्ये काय सांगितलं, लसावी भागिले मसावी. लसावी दिला 90 आणि मसावी दिला 15 आणि बरोबर आपल्याला काय म्हणते, असामायिक अवयवांचा गुणाकार. आता तुम्ही पाहू शकता 15 एक 15, 15 सख 90, म्हणजे आपल्याला आपल्याला संख्या किती आलेली आहे 6. आता 6 चे आपल्याला अवयव पाडावं लागणार. अवयव काय म्हणते, बेत्रिक 6 हे असामायिक अवयव आहेत विद्यार्थी मित्रांनो, सामायिक अवयव नाहीत, असामायिक अवयव. आता असामायिक अवयव आपण काय करू, दोन्ही संख्येला आपण जे मसावी आहे पहा दोन्ही अवयवाला आपण असं करू, 2 गुणिले 15 असं एक वेळेस मांडू आणि 3 गुणिले 15 असं एक बार मांडू. आता पहा 15 दोन्ही 30 आणि 15 त्रिक 45, म्हणजे आपल्याला 2 संख्या विचारलेल्या होत्या, ते 2 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. पहिली संख्या 30, दुसरी संख्या 45. त्याच पद्धतीने आपण आणखीन एक गणित पाहणार आहोत. पहा काय म्हणते, 2 संख्याचा मसावी 17 व लसावी 85 असल्यास त्या संख्या काढा. म्हणजे मसावी आपल्याला 17 दिलेला आहे आणि लसावी 85 दिलेला आहे. आपल्याला टीप काय म्हणते, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा काय असेल, गुणाकार असेल. आता पहा लसावी आपल्याला दिला 85, मसावी दिला 17. आता 17 पाच्या 85 असं आपण म्हणू. आता 5 चे आपल्याला असे अवयव पाडावे लागणार की ते असामायिक असतील. मग 5 चे अवयव फक्त एवढेच पडतात, 5 एक 5. आपण मसावी आपल्याला काय दिलेला आहे 17, म्हणून आपण काय करू, 17 गुणिले 5 असं एक वेळेस करू आणि 17 गुणिले 1 असं एक वेळेस करू. म्हणजे 17 पाच्या 85, 17 एक 17. आपले 2 अवयव आलेले आहेत 85, म्हणजे 2 संख्या आलेल्या आहेत 85 आणि 17. अशा पद्धतीनं त्यानंतर आपण समोरचा प्रश्न पाहणार आहोत. पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, 2 संख्याचा मसावी 36 व लसावी 108 असल्यास त्या संख्या काढा. आपल्याला आताच्या सारखाच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता आपण काय करू, टिप मध्ये काय सांगितलं होतं, लसावी भागिले मसावी आणि बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. आपल्याला लसावी काय दिलेला आहे
108 भागिले मसावी किती दिला 36. आता मित्रांनो 36 चा पाडा जर तुम्ही 3 पर्यंत म्हणलात तर उत्तर येणार 108. म्हणून 36 त्रिक 108 आपल्याला 3 हे मिळालं. आता 3 चे आपण अवयव पाडू. ते कोणते अवयव? असामायिक म्हणजे सारखे न दिसणारे अवयव पडतात फक्त 3 1 3. आता आपण काय करू? 3 गुणिले मसावी म्हणजे 36 आणि 1 गुणिले 36 असं आपण लिहून घेऊ. आता 36 गुणिले 3 म्हणजे 36 त्रिक 108 आणि 36 1 36 असे आपल्याला दोन संख्या मिळालेले आहेत. त्यानंतर पहा समोर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम, दुसरं गणित आपल्याला काय म्हणते? दोन संख्यांचा मसावी पहा, दोन संख्याचा मसावी 9 व लसावी 135 असल्यास त्या संख्या काढा. आता पहा दोन संख्याचा मसावी 9 लसावी 135. मग नेहमीप्रमाणे 135 भागिले 9 बरोबर आपण असे करणार आहोत तर आपल्याला उत्तर 15 9 135 म्हणजेच 15 उत्तर सापडणार. आता 15 उत्तर सापडल्याच्या नंतर 15 चे अवयव आपल्याला पाडावे लागतील. पण ते कोणते अवयव? असामायिक. काय मिळणार? 3 गुणिले 5 म्हणजेच 3 5 15. आता आपण काय करणार आहोत? 3 गुणिले मसावी म्हणजेच 9 आणि 5 गुणिले मसावी म्हणजेच 9. 9 त्रिक 27 आणि 9 5 45. अशा पद्धतीनं दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यानंतर पहा आपल्याला समोर प्रश्न काय विचारतो तुम्ही पाहू शकता. दोन संख्यांची बेरीज 135 व मसावी 15 असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील? आता प्रश्न थोडा आपल्याला फिरवलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता दोन संख्याची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. 135 सांगितलेली आहे व मसावी 15 सांगितलेला आहे. असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता टिप काय म्हणते तुम्ही पाहू शकता. नेहमीप्रमाणे बेरीज छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांची बेरीज. आता तुम्ही पहा आपण काय करू? बेरीज आपल्याला दिली समजा 135 आणि मसावी आपल्याला दिला 15 बरोबर. 15 न जर 135 ला जर मित्रांनो आपण भागलं 15 9 135 म्हणजे 9 आपल्याला मिळालं. आता आपण काय करू? 9 चे अवयव पाडू. पण ते कोणते अवयव असायला पाहिजेत? बेरीजेच्या स्वरूपामध्ये आपल्याला मांडायचं आहे. असामायिक अवयवांची बेरीज म्हणजेच 9 ची आपल्याला बेरीज. आता पहा आपण काय करू? आपण असं लिहू 1 + 8 म्हणजे 8 आणि 1 9. त्यानंतर आपण असं लिहू 2 + 7 म्हणजेच 2 आणि 7 7 आणि 2 9. त्यानंतर आपण असं पण लिहू 3 + 6 6 आणि 3 9. त्यानंतर आपण असं लिहू 4 + पहा 4 + 5. आता एवढे अवयव पडले पण यापैकी असामायिक असणारे बेरजेचे अवयव कोणते आहेत? हे पहा, हे पहिला दुसरा तिसरा हे अवयव नाही का? कारण हे सामायिक अवयव आहे. म्हणून आपल्याला किती जोड्या मिळाल्या? 1 2 3 म्हणून आपल्याला 3 जोड्या मिळाल्या. किती जोड्या मिळाल्या? 3 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यानंतर पहा समोर आपल्याला काय म्हणते? दोन संख्यांची बेरीज 105 व मसावी 15 असणाऱ्या पहा 15 मसावी 15 असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील? मग नेहमीप्रमाणे टीप आपल्याला काय सांगितलेली आहे? बेरीज भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांची बेरीज. आता पहा बेरीज आपल्याला काय दिलेली आहे? 105 आणि भागिले 15. आपण असं म्हणू आता 15 न जर आपण 105 ला भागलो 15 7 105 असं आपण काढूया. आता तुम्ही सर्वजण पाहू शकता मित्रांनो 7 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. 7 ला आपल्याला बेरीजेच्या स्वरूपामध्ये मांडायचं आहे. मग पहा 3 + 4 म्हणजेच 3 आणि 4 7 किंवा 4 आणि 3 7 काही तुम्ही धरू शकता. त्यानंतर आपण दुसरं धरू 4 + 3. त्यानंतर आपण असं धरू 5 + 2 आणि त्यानंतर आपण असं धरू 6 + 1. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला किती अवयव पडले म्हणजे आपल्याला जोड्या किती मिळाल्या? 1 2 3 4. पण 3 + 4 आणि 4 + 3 हे दोन्ही एकच आहेत म्हणून हे आपण धरणार नाही. कोणती पण एक धरू शकतो. म्हणून 1 2 3 असे आपल्याला या ठिकाणी पण किती जोड्या मिळालेल्या आहे?
3 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण काढत आहोत। पाहू शकता समोर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, दोन संख्यांची बेरीज पहा, दोन संख्यांची बेरीज आपल्याला 216 व मसावी आपल्याला 36 असणाऱ्या एकूण किती जोड्या आहेत। आता नेहमीप्रमाणे किंवा टिप मध्ये सांगितल्याप्रमाणे बेरीज भागिले मसावी असं आपण करणार आहोत। आता पहा 36 न जर 216 ला आपण भागलो तर उत्तर येणार 6, कारण 36 सख 216 होते। आता 6 चे आपण अवयव पाडूया बेरीजेच्या स्वरूपामध्ये। आपण असं लिहू, म्हणजेच पहा आपण असं लिहू 3 + 3, त्यानंतर आपण असं लिहू 5 + 1 आणि त्यानंतर आपण लिहू 4 + 2। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला जे पाहू शकता मित्रांनो, आपण आता 3 जोड्या घेतलेल्या आहेत। कोणत्या जोड्या घेतलेल्या आहेत? 3 + 3 पहिली जोडी, त्यानंतर आपण दुसरी जोडी घेतलेली आहे 5 + 1 आणि त्यानंतर 4 + 2। आता पहा 4 + 2 हे काय आहे? सामायिक अवयव। 3 + 3 सामायिक अवयव, म्हणजे असामायिक अवयवाची जोडी आपल्याला फक्त एकच मिळालेली आहे। किती मिळालेली आहे जोडी? एक मिळालेली आहे या गणितामध्ये मित्रांनो। आता पहा अशा पद्धतीचे आपण प्रकार पाहिलेले आहेत मित्रांनो। नेहमीप्रमाणे जाता जाता हेच सांगेल की माझे व्हिडिओ आवडत असतील, लेक्चर आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube वरील माय करियर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।